नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे खरंच सोयाबीनच्या भावात मे महिन्यात सोयाबीनच्या बाजारामध्ये 200 ची तेजी येणार काय। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। पण जाणकारांच्या मते याच्या सुधारणा होऊन मे महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमीत कमी $12.5 प्रति बुशेल पार जाणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, देशामध्ये सुद्धा सोयाबीनची जी विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या वर आहे ना, ही विक्री तुम्हाला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामधील तेजी व देशांतर्गत बाजारामध्ये घटणारी सोयाबीनची विक्री यामुळे सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता दिसत आहे। या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला सुरुवातीला 4700 आणि 31 मे पर्यंत 4800 पर्यंत जाताना दिसणार आहे, कारण सोयाबीनच्या भावात मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कमीत कमी 200 ची तेजी या ठिकाणी येणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करत असताना कोणता निर्णय घ्यायचा तर लक्षात घ्या, 4600 च्या वर भाव इथून पुढे मिळाला की 50% सोयाबीनची विक्री तिथं करा, राहिलेलं 50% जे सोयाबीन ते 4800 च्या भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अलीकडच्या काळात सध्या दिसत नाही। तर मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.